नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्री मान्सून ॲक्टिव्हिटीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। तसेच दिनांक 4 मे रोजी गुजरातवर एक कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळेच गुजरातसहित उत्तर भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। तर काही भागाकरता ऑरेंज अलर्टसुद्धा असणार आहे। त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, 4 मे रोजी महाराष्ट्रातील गोंदिया, साकोली, काटोल, कोंडाळी या भागात, त्याचप्रमाणे उमरखेड, देसाईगंज आणि चंद्रपूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे आष्टी आणि कारंजा इथे सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे सातारा, वाई, पाटण, सासवड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि त्र्यंबक, नाशिक आणि इगतपुरी या भागातसुद्धा 4 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असण्याची दाट शक्यता आहे। तापमान सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 22°C, जळगाव येथील न्यूनतम तापमान 26°C आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान 28°C असणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 26°C, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 22 आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान 27°C असणार आहे। अधिकतम तापमान सांगायचं झाल्यास जळगाव, अकोला, नागपूर आणि नांदेड येथील कमाल तापमान हे 40 ते 41°C दरम्यान असणार आहे, तर नाशिक येथील कमाल तापमान 36°C आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे 35°C असणार आहे। मित्रांनो, दिनांक 4 मे रोजी गुजरातमधील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। तसेच काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागात सुद्धा 4 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे, कारण या 4 मे रोजीच एक WT सुद्धा येणार आहे। तसेच 4 मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील मंगळुरू, कन्नूर, बेंगळुरू आणि कोइंबतूर, त्याचप्रमाणे तांजावर, मदुराई, तिरुवनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे पॉंडिचेरी, चेन्नई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। तसेच हैदराबाद, वारंगल, मनगुरू, बिजापूर, रामागुंडम, जगदलपूर, भवानीपटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे रूरकेला, धनबाद, कोलकाता आणि पटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे चंदीगड, दिल्ली, कर्नाल या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे कोटा, भोपाल, इंदोर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, अजमेर आणि मेरठ या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। गुजरातवरील असलेले कमी दाब क्षेत्र जवळपास 4 ते 5 दिवस गुजरातवर सक्रिय असणार आहे आणि त्यामुळेच पुढील 4 ते 5 दिवस पुन्हा महाराष्ट्रासहित इतर राज्यात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, 5 मे रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे, जसे की खोपोली, जुन्नर, वाडा, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जळगाव, धुळे, नंदुरबार, पाचोरा आणि कन्नड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे सिल्लोड, धारणी, अकोट, खामगाव, अचलपूर आणि अमरावती या भागामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, कोडाळी, रामटेक, उमरेड, ताडोबा, देसाईगंज आणि चंद्रपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच पांढरकवडामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तापमानात सांगायचं झाल्यास 5 मे रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान 22°C, जळगाव येथील न्यूनतम तापमान 27°C, तर अकोला येथील न्यूनतम तापमान 27°C असणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 27, कोल्हापूर येथील 21 आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान 27°C असणार आहे। अधिकतम तापमान सांगायचं झाल्यास जळगाव, नागपूर आणि नांदेड येथील अधिकतम तापमान 40 ते 41°C असणार आहे। नाशिक येथील अधिकतम तापमान 31°C, तर कोल्हापूर येथील अधिकतम तापमान 35°C असणार आहे। मित्रांनो, 5 मे रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, कारण त्या गुजरातमध्ये रेड अलर्ट असणार आहे। त्याचप्रमाणे राजस्थान,
मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 5 मे रोजी अपेक्षित आहे. अहमदाबाद, इंदोर, भोपाळ, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा, आग्रा, कानपूर, झाशी, पटना या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे धनबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर आणि कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मंगळुरू, कोइंबतूर, बेंगलुरू, तांजावार, तिरुवनंतवेली आणि मदुराई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 6 मे रोजी पुन्हा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जसे की खोपोली, गोरेगाव, पुणे, सातारा, चिपळूण या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी, त्र्यंबक आणि नाशिक, त्याचप्रमाणे सिन्नर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मालेगाव, धुळे, जळगाव, पाचोरा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, चिखली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. वाशिममधील काही भागामध्ये, मंगरुळमधील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उदगीर, लातूर, कैज आणि नांदेड या मराठवाड्यातील विभागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 ठिकाणी हलका ते भारी स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 22°C, जळगाव येथील न्यूनतम तापमान 26°C, अकोला येथील न्यूनतम तापमान 26°C असणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 27°C, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 20°C, तर नांदेड येथील न्यूनतम तापमान 27°C असणार आहे. अधिकतम तापमान सांगत झाल्यास जळगाव, अकोला, नागपूर आणि नांदेड येथील अधिक तापमान 39 ते 40°C असणार आहे. नाशिक येथील अधिकतम तापमान 34°C, कोल्हापूर येथील अधिक तापमान 35°C असणार आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यात सांगत झाल्यास गुजरातमध्ये 6 तारखेला रेड अलर्ट असणार आहे. गुजरातमधील जवळपास जामनगर, गांधीधाम, द्वारका, जुनागड आणि पोरबंदर या भागाकरता रेड अलर्ट असणार आहे. या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस, गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे इंदोर, भोपाळ, कोटा, उदयपूर, जयपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, चंदीगड, कर्नाल, लखनौ, सीतापूर, फतेहपूर, अलाहाबाद, पटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे धनबाद, कलकत्ता, हैदराबाद, कापसी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे बिजापूर, काकिंडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कोइंबतूर, तांजावार, मदुराई, तिरुवनंतवेली, पाँडिचेरी आणि चेन्नई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, यानंतर येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा भारतातील उत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारतामध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.